Hello everyone, this is Dr. Akshata. Welcome to my YouTube channel The Modern Vaidya. आज आपण आयुर्वेदातील एक खूपच महत्त्वाचा कॉन्सेप्ट आणि खूपच बेसिक कॉन्सेप्ट त्रिदोष याबद्दल जाणून घेणार आहोत. त्रिदोष वात पित्त कफ हे तीन शब्द किती सिंपल वाटतात ना, बट यांच्या मागचं सायन्स खूप जास्त डीप आहे. आपण असं देखील म्हणू शकतो की आयुर्वेदाचं रहस्य या तीन शब्दांवर डिपेंड आहे. येस, खरंच. चला तर मग मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊया त्रिदोषांबद्दल. वात पित्त कफ असे प्रामुख्याने तीनच दोष आहेत, म्हणून यांना त्रिदोष म्हटले जाते. हे जर प्राकृत अवस्थेत म्हणजेच बॅलन्स्ड असतील तर लाईफ इज सॉर्टेड, आपलं शरीर एकदम हेल्दी राहतं, एव्हरीथिंग इज गुड. बट यांचं जर इम्बॅलन्स झालं तर हे शरीराला सुद्धा बिघडवतात आणि रोग निर्माण करतात. इव्हन डेथचं सुद्धा एक प्रमुख कारण हे त्रिदोषाचं इम्बॅलन्सच आहे. चला तर मग त्रिदोषांबद्दल जाणून घेऊया. त्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहिती असायला हवी, ते म्हणजे पंचमहाभूत. हे पाच आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. दीज आर 5 एलिमेंट्स: अर्थ, वॉटर, फायर, एअर अँड स्पेस एलिमेंट. या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी या 5 एलिमेंट्स पासून बनलेली नाहीये. आपले त्रिदोष सुद्धा याच 5 एलिमेंट्स पासून बनलेले आहेत. लेट्स स्टार्ट विथ द व्हेरी इम्पॉर्टंट वातदोष. वातदोष हा वायू आणि आकाश महाभूतांपासून बनलेला आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या काही मुवमेंट्स आहेत ते सर्व पॉसिबल आहे फक्त वातदोषामुळेच. लाईक श्वास, हार्टबीट, ब्रेनच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जॉईंट्समधील मुवमेंट आणि इन्स्टा स्क्रॉल करताना आपल्या थंबला जी स्पीड मिळते ती सुद्धा वातामुळेच. इन मॉडर्न सायन्स आपण वातदोषाला कोरिलेट करू शकतो नर्वस सिस्टम सोबत. लाईक नर्व इम्पल्स, ब्रेन सिग्नल्स, न्यूरो ट्रान्समिटर ही सगळी वाताचीच कामे आहेत. आणि वातदोष जर इम्बॅलन्स झाला तर मग अँझायटी, इन्सॉम्निया, कॉन्स्टिपेशन ही अशी लक्षणे दिसू लागतात आणि कधी कधी तर ओव्हर थिंकिंग मोड ऑन. दुसरा महत्त्वाचा दोष म्हणजे पित्तदोष, जो की तेज व जल महाभूतापासून बनलेला आहे. आयुर्वेदामध्ये पित्तदोषाला परिवर्तन आणि मेटाबॉलिझमसाठी महत्त्वाचं मानलेलं आहे. शरीरातील उष्णता, डायजेशन, ध्यानशक्ती हे सर्व पित्तदोषामुळेच चालते. पित्तदोषाचा संबंध एन्झाईम्स, हार्मोन्स, मेटाबॉलिझम आणि बायोकेमिकल रिॲक्शन्स सोबत आहे. पित्ताचे प्रमाण शरीरात वाढले की ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी, स्किन इन्फ्लमेशन, इरिटेशन अशी प्रॉब्लेम्स येतात. आणि प्रमाण कमी झाले की इंडायजेशन और स्लो डायजेशन आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स सारखे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. यावरून हे समजते की प्रमाण जास्त असणे किंवा कमी असणे हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे. तर प्रमाण बॅलन्स्ड असायला हवे, सो दॅट प्रत्येक दोषाचं कामधाम व्यवस्थितरित्या चालू राहील. तिसरा महत्त्वाचा दोष म्हणजे कफदोष, जो की जल आणि पृथ्वी महाभूतापासून बनलेला आहे. कफदोष शरीरातील स्थिरता, संचारण आणि ल्युब्रिकेशनसाठी जबाबदार आहे. वी कॅन कोरिलेट कफदोषा विथ इम्युन सिस्टम, मस्क्युलोस्केलेटल सिस्टम अँड ॲनाबॉलिक प्रोसेसेस. बोन्स आणि जॉईंट्समध्ये जे सायनोव्हियल फ्लुइड असते ते सुद्धा कफामुळेच आहे. शरीरामध्ये कफदोष वाढल्यामुळे ओबेसिटी, डायबिटीज, लिथार्जी अशी प्रॉब्लेम्स निर्माण होतात. एक कॉमन एक्झाम्पल म्हणजे मला जिमला जायचं आहे पण उद्यापासून जातो. दिस इज ड्यू टू एक्सेस कफा. आणि शरीरामध्ये कफ कमी झाल्यामुळे विकनेस वाढतो, बॉडी ड्राय दिसायला लागते. हे सगळं इम्बॅलन्समुळेच होतं. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की ज्यांचे वात, पित्त, कफ हे तीनही दोष समअवस्थेत म्हणजेच बॅलन्स्ड आहेत, त्यांचं शरीर आणि मन स्ट्रॉंग असतं आणि तेच खरे हेल्दी असतात. त्रिदोष हे फक्त आयुर्वेदातील एक महत्त्वाचा भाग नसून मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा त्याचा एक सॉलिड बेस आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द मॉडर्न वैद्या टू गेट सच आयुर्वेदिक कंटेंट विथ मॉडर्न ॲस्पेक्ट्स. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या फ्रेंडला नक्की शेअर करा ज्याला उद्या जिमला जायचं आहे. मे बी ही विल गेट कंट्रोल ओव्हर हिज एक्सेस कफा.